बाबा रे, सार वस्तू सांगतात की देणं आहे आपल्याला. काय सांगतात? घरदार सोडून न जावे वनासी, घरदार सोडून न जावे वनासी, तुझ्या देही नांदत असे सत्य अविनाशी, तुझ्या देही नांदत असे सत्य अविनाशी. घरदार सोडून न जावे वनासी, तुझ्या देही नांदत असे सत्य अविनाशी. चिन्मय रूप अति छान करू त्याच्या अनुसंधान, चिन्मय रूप अति छान करू त्याच्या अनुसंधान. आहे जगती महिमा सद्गुरु रायाची, आहे जगती महिमा सद्गुरु रायाची. गुरुदेव कृपांत कोण जाणे अंतरांत, आहे जगती महिमा गुरु रायाची, आहे जगती महिमा गुरु रायाची. सद्गुरु देव शोधन क्रिया सांगतात. काय सांगतात? याची देही याची डोळा पाहिजे ब्रह्मानंदाचा सोहळा. काय सांगतात? इकडे तिकडे सांगत नाही, सत्य वस्तू काय ते सांगतात. काय सांगतात? आहे देव तुझ्या तुझ पासी, आहे देव तुझ्या तुझ पासी, परी जागा तुरे चुकलासी, हो परी जागा तुरे चुकलासी. आहे देव तुझा तुझ पासी, आहे देव तुझा तुझ पासी, हरी राधा आहे देव तुझा तुझ पासी, आहे देव तुझा तुझ पासी, परी जागा तुझे चुकलासी, हो परी जागा तुझे चुकलासी. आहे देव तुझा तुझ पासी, आहे देव तुझा तुझ पासी, हरी राधा काय सांगितलं? तुझा देव तुझ्या पाशीच आहे. शंका निर्माण झाली. सद्भक्तांनी विचारलं, गुरुदेव माझा देव कुठे आहे? मी आपल्याला शरण आलोय, सांगा. काशी केली, गोदा केली, कर्माची खटखट नाही गेली, कुठंच नाही कळलाय मी. 4 धाम केले, 12 ज्योतिर्लिंग केले, पण कुठंच काही मागूस लागला नाही. उलट बेचैनी वाढली. त्याकरता काही पर्याय आहे का? आहे बेटा. शोध करायला कुठे गेला? काय कुठं? गोदमेल अडक्यानं बाहेर पुकार. तुझ्या जवळच आहे. देव कुठं आहे? तुझ्या प्रत्येकाच्या जवळ आहे. जवळ म्हटल्यानंतर शंका निर्माण होते. व्यक्ती बघतोय, डावीकडे आहे का उजवीकडे आहे? समोर आहे की मागे आहे? खाली आहे का वरती आहे? दिसत नाही. गुरुदेव दिसत नाही ना. चहूबाजूला बघतोय, दिसत नाही. जवळ म्हटलं तर पॉकेटमध्ये बी नाही, माझ्या खिशामध्ये नाही, कुठंच नाहीये. आणि तुम्ही आहे म्हणतात तर कुठं आहे? गुरुदेव सांगतात, नवद्वार ही देहावरी, नवद्वार ही देहावरी, नवद्वार ही देहावरी, नवद्वार ही देहावरी. कसली खिडकी अंतरी, कसली खिडकी अंतरी, जसली खिडकी अंतरी,
काय सांगितलं बेटा, 9 द्वार आपल्या देहावर उघड रूपाने बहिर्मुखी द्वार दिसतात आहे. नासिकेचे 2, कर्णाचे 2, मुखाचा 1, नेत्राचे 2, मलविसर्जन द्वार आणि मूत्र विसर्जन द्वार. हे 9 द्वार कसे आहे, बहिर्मुखी आहे. अंतर्मुखी द्वार आहे ज्याला दशम द्वार म्हणतात. आणि तिथं तोच द्वार म्हणजे दरवाजा, तोच जाण्याचा मार्ग आहे. आने की बाट कौन, जाने की बाट कौन, ब्रह्म का कपाट कौन में समाया है, और इतना नहीं समझा तो फुकट नर्तन पाया है. तो मार्ग आहे प्रत्येकाचा. प्रत्येक जण जाणू शकता, परंतु का न जाण्याला कारण काय, याला कारण काय, आपण वाट चुकलोय, आपल्याला जाणीव नाही आहे, त्या वाटेने जाऊ शकत नाही, जाण्याचा प्रयत्न करत नाही. जाण्याची तयारी केली तर जाऊ शकतो. कोणती वाट आहे ती, की ज्या ज्या वाटे जाती साधू संत जन, त्या त्या वाटे जावे आपण, तेने चुकेल जन्म मरण. ज्या ज्या वाटे जाती साधू संत जन, त्या त्या वाटे जावे आपण, तेने चुकेल जन्म मरण. आपण काय करतो, भगवंताचं भजन म्हटलं तर लाज वाटते काय. आणि स्टेजवर बघा कार्यक्रम होता, तिथं नाचायला लाज वाटत नाही कोणाला. मेरी लडकी डान्सर आहे म्हणते, बापाला मोठा गौरव वाटतोय. परंतु मला मग उलट करून बसलं तर कसं होईल समोर, याचा विचार आपण कशाला नाचा, कशा करता लाजायचं नाही. तर सांगितलं, हरीच्या भजना लाजसी गवारा, वेशीची या द्वारा हर्षवेची, वेशीची या द्वारा हर्षवेशी. तर आपल्याला ईश्वराचं नाव भजन करण्याकरता, जिसने किया शरम उसके फुटे करम, लाजू नाही. कारण की कामादी, क्रोधादी, लोभादी, मोहादी, जे मत्सरादी, जे अहंकारादी षड्रिपू आहे, हे आपल्याला केव्हा चूर करतील याचे नेम नाही. आणि कुणाच्या माध्यमाने, मनाच्या माध्यमाने. मनाला वशीभूत करण्याकरता, मनाला वशीभूत करण्याकरता काय करावं लागेल. मन असं ऐकत नाही, सैतान आहे तो, सैतान. जसा हत्याला अंकुश, बंदुकी लावायला जाणार नाही, तरवारी लावायला जाणार नाही हत्ती, आपण अंकुशाने तेवढा मोठा विशाल हत्ती आवरला जातो. तर मनाला आवरण्याकरता सद्गुरु नामाचा अंकुश लावल्याशिवाय मन आवरले जात नाही. आणि म्हणून गौरांग महाप्रभू, नाही का नाव ऐकलं तुम्ही, बंगालमध्ये गौरांग महाप्रभू होऊन गेले. काय म्हणायचं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम कृष्णा कृष्णा हरे हरे, 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 कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम कृष्णा कृष्णा हरे हरे, 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 कृष्णा हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
गौरंग महाप्रभू प्रभूच्या नावामध्ये तल्लीन होऊन जात होते. त्यांना देहाचा विसर पडायचा. बंगालची एरिया, बंगालमध्ये बघा मासे खाणारे, मासोळ्या खाणारे लोक, काही बंगाली लोक आजी बघा सुकलेले मासोळे 2 तरी टाकतात भाजीमध्ये, त्या जमत नाही त्याची, त्याशिवाय त्यांना मजा येत नाही. ब्राह्मणाच्या घरी छोटे छोटे हौद बनवून टाके त्याच्यात मासोड्या पाळायचं आणि पाळल्यानंतर कुणी मासोडं विकायला आला, मच्छी लय मच्छी, तर पुन्हा घ्यायला जायचे ते, कोणती क्वालिटी की आहे म्हणून. असा छंद रामकृष्ण परमहंसासारखे अवतारले, गौरांग महाप्रभू सारखे अवतारले. भारतीय साधू समाजाचे लोक त्या मार्गाने जातच होते पुरीला, घ्यायचे, जिथं गेलं तिथं बस मासोळ्याचा झोल, त्याच्यात रस्सा मिळायचा. कसं करायचं, भयंकर हाल व्हायचे. परंतु हे सत्पुरुष जन्माला आले आणि त्यांनी विचार परिवर्तन केलं. मनुष्य परिवर्तन होणार नाही, हात पायात बदल होईल का, 10 बोटात 12 होतील काय, नाही. काय आपल्याला परिवर्तन करायचं आहे, विचार परिवर्तन करायचं आहे. जसेच तसेच आहे, विचार परिवर्तन करायचं. लोकांमध्ये प्रचार झाला, हा एक बुवा असा विचित्र आहे की आणि भजन सुरू केलं का घरदार सोडून दिवाणी लोक होतात, नाचू लागतात या बहिणीपासून माणसापासून, तर ते दार लावून ठेवायचं. त्यांची रॅली जर निघाली, भजन सुरू झाला तर दारा बंद करायचंय. विचारात पडला आता प्रचार कसं होईल. गौरांग महाप्रभूला वाटलं आता कसं करायचं, प्रचार कसं होईल. मग एक युक्ती योजली त्यांनी. एक युक्ती योजली, कोणती, मछली लेव मछली म्हणायचं. काय म्हणायचे ते, मछली लेव मछली, फटाफट दार उघडायचे, सगळे बाहेर यायचे. मग हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम आपण म्हणाल देवाचं नाव घेतलं, नाचलं, उड्या मारण्या काय मिळते आहे, शंका निर्माण होते. होणे आवश्यकही आहे. शंकेचं समाधान या परीने होत आहे. बघा नामाचं काय संतांनी सांगितलं, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नाम संकीर्तन नाम संकीर्तनाच्या प्रतापाने मन निर्मळ होतो.
मनाचा मलिनता दूर होते, मनाची मलिनता दूर होते, मन निर्मळ होऊन जात. आणि मन निर्मळ झाल्यानंतर काय होते संतांनी सांगितलंय, काय सांगितलंय, जैसी गंगा वाहे तैसे ज्यांचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्यांचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्यांचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ओ जैसी ज्यांचे मन, गंगा वाहे तैसे ज्यांचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्यांचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्यांचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्यांचे मन. भगवंत जान तया जवळी, भगवंत जान तया जवळी, जैसी गंगा तैसे ज्यांचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्यांचे मन. भगवंत जान तया जवळी, जैसे गंगा वाहे तैसे ज्यांचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्यांचे मन. देव त्यांच्या जवळ उभा होतो, प्रमाण दिले अनेक संतांचे, आणि असं होत नाही. कसं होतो, त्यांचे जेवढी देव भक्ती भावे उभा, त्यांचे जेवढी देव भक्ती भावे उभा, त्यांचे जवळी ठेव भक्ती भाव रूपा, त्यांचे जवळी ठेव भक्ती भाव रूपा. स्वानंदाच्या गाभा दया दिसे, स्वानंदाच्या गाभा दया दिसे, त्यांचे जेवढी देव भक्ती भावे उभा, त्यांचे जेवढी देव भक्ती भावे उभा, स्वानंदाच्या गाभा दया दिसे, स्वानंदाच्या भक्ती भावे उभा, त्यांचे जवळी देव भक्ती भावे. बघा केवढा सोपा मार्ग संताचा आहे, केवढी सोपी वाट सांगितली आहे. म्हणून सांगितलंय, दिवसभर करावे कामधंदा, दिवसभर करावे कामधंदा, घडीभर भजावे गोविंदा. कोणता गोविंद? गो म्हणजे गायी, विंद म्हणजे हनन करणारा. गुरु किमिया सांगतात सद्गुरू, आणि त्या किमियाला पत्करल्यानंतर आपले विचार जे आहेत सुविचारात परिवर्तन होते आणि पकड मिळते एक मोठी. कोणती पकड? पॉवर्स निर्माण होतात, अंतरशक्ती जागते. कोणती अंतरशक्ती जागते? कशाच्या माध्यमाने? नामाच्या माध्यमाने. नामाच्या माध्यमाने अंतरशक्ती जागते. तो नाम जागृत पाहिजे. कसा पाहिजे सांगितलं, एक दृष्टांत दिलेला आहे. एक राजा होता. राजा नेहमी शिकारीला जायचा, परतीला येताना दुसऱ्या मार्गाने यायचा. तहान लागायची. एका महात्म्याचे रानामध्ये कुटी होती, झोपडी, त्या झोपडीजवळ झरणा व्हायचा, तिथे येऊन पाणी प्यायचा आणि महात्म्याजवळ दोन शब्द ऐकत बसायचे. सद्विचाराने सद्भावनेने त्याचे विचार परिवर्तन होत गेले. राजाने म्हटलं, गुरुदेव मला उपदेश द्या, मला मार्ग दाखवा, मला आपल्या गुरुगम्य वाट सांगा. बरं म्हणे, सांगेन. टाळत गेले. हट्ट पकडला, गुरुदेव सांगा बरं म्हणे, उद्या ये सांगतोय म्हणे. 1 वर्षानंतर ज्यावेळेला राजाला उपदेश द्यायची तयारी होते, राजा गुरुदेव उपदेश करतात. काय म्हणतात? रामनाम सांग, राम म्हण. अरे गुरुदेव, तुमची काही वेगळीच किमी असेल, वेगळाच काही नाम असेल. का बरं म्हणे? आमच्याकडे येणारा जो भीक मागणारा भिकारी आहे, तो येतो, राम मला जीव वाढा, राम मला हे द्या, रामच म्हणतो म्हणे. त्याचा राम वेगळा, माझा राम वेगळा आहे म्हणे. त्याचा राम वरचा माझ्या हातला आहे म्हणे. तुझ्या राजा लक्षात येणार. गुरुजी असं कसं होईल म्हणे? राम तर सगळेच म्हणतात. संतांनी सांगितलं, राम राम सब कोई कहे, राम राम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, ध्रुव प्रहलाद ने राम कहा था, वो नाम था और. गुरुदेव मी समजलं नाही म्हणे. उद्या तुझ्या दरबारात तुम्ही सांगतोय म्हणे तुला. राम नावाचा केवढा प्रवाह आहे राम नामाचा, सांगतोय म्हणे तुला. ठीक आहे गुरुदेव. दुसऱ्या दिवशी गुरुदेव येतात म्हणून यांनी महाल सजवलं, सुवर्ण मंच रत्न जडित केलं आणि गुरुदेवाचं आगमन झाला ध्वजा पताकाने त्यांच्या.
पायघड्या टाकल्या, गुरुदेवचा आदर सत्कारांचे सुवर्ण मंचकार बसवलं. आज्ञा गुरुदेव म्हणे. गुरुदेवाने पाहिलं सेनापतीकडे आणि सेनापतीला म्हटलं, सेनापती इस मूर्ख राजा को अंदर कर दो, इस मूर्ख राजा को अंदर कर दो. सेनापती पाहत आहे, काही करत नाही. हम कह रहे हैं मूर्ख राजा को अंदर कर दो. एकदा आणि पाचदा म्हटलं. राजाला वाईट वाटलं. अरे मेरी बिल्ली और मेरे से म्याऊ, कैसे इनका तरीका है. राजा आदेश करतो, सेनापती इनको अंदर कर दो बोल. फटकन सेनापती उभा झाला. गुरुदेव हसू बसले. हसल्याबरोबर राजा लज्जित झाला. क्षमा करो गुरुदेव बोले, आपने कोई और ढंग से बोला, मैं समझ नहीं सका, मैंने उल्टा अर्थ निकाला. हाँ बेटे बोले, कैसा. 10 बार मैंने कहा तो भी मेरी बात सेनापति ने माना क्या, माना क्या, नहीं माना. और तुमने एक बार कहे तो खट से उठ गए ना और पकड़ने की तैयारी कर ली. उसी तरह से वो मांगने वाला भिखारी बार बार नाम काय के लिए कह रहा है, मतलब की यारी है, मतलब का नाम ले रहा है, मतलब की यारी, और सब दुकानदारी है. और हमें उस राम से यार आना है, उससे प्यार है, हाँ हृदय से पुकारते, इसलिए तुमने पुकारा, हम चले आए. तो ये कीमिया जो है हम बताते हैं. उसका कुछ नहीं, मतलब क्या, कभी राम आता नहीं और उसको दिखता नहीं, सिर्फ वो खाने के लिए राम उल्लू बनाने का ढंग है. शिष्याला कळलं काय, तुम्हारे नाम उस नाम के अंदर इतनी बड़ी ताकत, हम जो बोले वो हो जाएगा. कैसा गुरुदेव. त्याने किमिया सांगितली, आतली किमिया सांगितली आणि राजाला त्याचा अनुभव आला आणि अनुभव शरण गेले. म्हणून आपल्याला काय, त्याला जाणून घ्यायचं आहे. कोणाला जाण्याचं आहे, कोणत्या वस्तू जाण्याचं आहे, जी आपल्यामध्ये आहे ती. आणि कसं जाण्याचं आहे, कोणाच्या माध्यमात जायचं, गुरुदेवाच्या माध्यमात जाण्याचं आहे. आणि अनुभवाशिवाय होणार नाही. साखर साखर म्हटला, साखरेची गोडी काढणार नाहीये. पाणी पाणी म्हणता जरी जाती तहाना, तर परिका साठवणं घरोघरी. भूक लागली, अन्न अन्न म्हणाल तर पोट भरू शकणार नाही. माय बाप हो, तुम्ही समजून घ्या, हे प्रत्यक्षाला प्रमाण पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. म्हणून संतांनी सांगितलं आहे, करणी करे सो पूत हमारा, कथनी कथे सो नाती, रहनी रहे सो गुरु हमारा, हम रहनी के साथी. आणि याकरता आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ती शक्ती कुठं आहे, जवळ आपल्यात आहे. कसं जाणायचं आहे, जाणण्याकरता संतांनी काय सांगितलं की ज्ञान दृष्टीने तया पहा, ज्ञान दृष्टीने तया पहा, ज्ञान दृष्टीने तया पहा, ज्ञान दृष्टीने तया पहा, गुरु चरणी लीन रहा, स्मरणी लीन व्हा, प्रभु चरणी लीन रहा, प्रभु स्मरणी लीन रहा. मग भेटेल, मग भेटेल तुझ अविनाशी, परी जागा तुरे तुकलाती, ओ परी जागा तुरे तुकलाती. आहे देव तुझा जगाती, आहे देव तुझा जगाती. रघुनाथ महाराज की. तर हा जो मन आहे, मन म्हणजे काय, मन दाखवण्याची वस्तू नाही आहे, परंतु अनुभवची आहे. कसं आहे, ज्याच्यात विकल्प संकल्प उठत असतात, करायची की नाही करायची, जायचा की नाही जायचं, खायचा की नाही नाही खायचं, हे जे निश्चय नाही करू शकत, फक्त संकल्प विकल्प उठत असतो, त्याचं नाव आहे मन. निश्चय करण्याचं काम बुद्धी करत असते आणि कार्याला लागण्या चित्ताचं काम आहे. आणि मी केला हा अहंकाराचा आहे. या अध्यात्मातल्या 4 पायऱ्या जो चढेल त्याचाच अंतःकरण निर्मल होईल. आणि म्हणून त्या पायऱ्या चढण्याकरता आपल्याला घरदार सोडायची गरज नाही आहे, मुलंबाळ सोडायची गरज नाही आहे, धंदा नोकरी सोडायची गरज नाही, काही नाही. सहज मार्ग कसा आहे, सहज
आहे. राजयोग जसं म्हटलं राजासारखं आहे, दुःखदायी नाही आहे, सुखदायी आहे, सुखकारक आहे. पण आपली तयारी पाहिजे. कसे पाहिजे? येथे पाहिजे जातीचे वेडा गबाळाचे काम नाही. जातीचे अर्थ काय? मला सांगा, जन्मला बरोबर कोणत्या मुलाने दारू पिली हो? आईने त्याला दारू पाजलं सांगा. एखादा आई हात वरती करा, तो मुलगा जन्माला त्याला दारू पाजलं सांगा, करा वरती हात. पाजलं काय? मास चारलं काय? उत्तर तरी द्या. मा असेल एखादी माय जास्त समजदार, केलं काय? जन्मजात लेकरू काय पित होता? काय पित होता सांगा? नाही का? म्हणजे जीवन त्याचा तपस्यासारखाच होता की नाही? आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. मायबाई खाऊ लागली, लेकराला चारू लागली. मायबाई स्वतः खाऊ लागली, लेकराला चारू. म्हणजे आपले संस्कार टाकले, सुख किंवा कुसंस्कार टाकणे आईच्या हातात आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उधारी. हे मेन मग आई आहे. म्हणून काय म्हणतात? मा आ. इस्लाम धर्मामध्ये खुदा म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? खुदा. खुद आ, खुद आ, खुद चले आ. क्यों नहीं मालिक मिलेगा तुमको? कैसे नहीं मिलेगा? बहुत बड़ी देन है. उसका मुर्सद बन जा, उसका फकीर बन जा, उसको 4 हृदय से और जरूर तुझे मिलेंगे. आदम, आदम शब्द वापरला. आदम, दम म्हणजे काय? श्वास. आपल्यात काय आहे? दम आहे, श्वास आहे, म्हणून आदम. दम गेला काय झाला? मग बेदम झाला. त्याला मग कब्र में डाल दो, मरगट में जला डालो, पाणी में डुबा डालो, कुछ भी कर लो. आता हा आपला दम जो आहे, नाही शेख फरीद बाबाचे भक्त लोक काय म्हणतात? दम दम साहेब दम. काय म्हणतात? दम दम साहेब दम. एका फकीराला विचारलं, दम दम साहेब दम क्या होता है इसका अर्थ? वही 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 वही. अरे मुझे समझा क्या बता मेरे बाप? नहीं बोले, वो हमारे पल्ले नहीं बेटा, आप ही बोलो. जब तक अपने में दम है, जब तक क्या दम है, तब तक ही साहब को पा सकते हैं. और दम गया तो दम साहेब. साहेब म्हणजे मालिक. जब तक दम है तब तक मालिक को पा सकते, और दम गया तो नहीं पाते. आणि म्हणून आपल्याला तो दम जो म्हणजे श्वास किंवा प्राण, त्या शक्तीला कसं प्रकारे ओळखायचं, कसं जाणायचं, ही क्रिया सद्गुरू सांगतात. ही क्रिया सद्गुरू सांगतात. आणि ही संधी आपण गमावता कामा नये. ही संधी अलभ्य लाभ आहे. अलभ्य लाभाला गमावून बसलो तर आपल्या जीवनात काय होणार आहे? आपल्या जीवनात काय होणार आहे लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण ते साध्य करून घ्यायचं. आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे? हक्काची वस्तू काय आहे आपल्याला समजून घ्यायचं. हक्काचे हक्क गमावून बसलो. करोडपतीचे लेकरू आणि दारूदारी भीक मागत फिरलो आहे. आणि त्याकरता अतिंद्रिय ज्ञान जाणून घेण्याकरता आपल्याला काय करायचं? पहिले सद्गुरूला शरण जायचं आहे, नामाचा आधार घेऊन. नामाच्या आधारानेच आपण वरती टप्प्याटप्प्याने वरती जाऊ. मन कसं आहे? चंचल. चंचल मनला स्थिर निर्माण करण्याकरता की सांगितलं ना की संत मिलन को जाइए तजमाया अभिमान, ज्यो ज्यो भूमि पग धरे कोटी यज्ञ समान. तो संत मिलन को जाइए तजमाया, काय? आसक्ती सोडून जा तुम्ही. जमिनीवर जसे पावलं टाकाल कोटी यज्ञाचा लाभ घडेल. आणखी काय सांगितलं? शीस उतार कर भुई धरो, शीस उतार कर भुई धरो, वापर राखो पाव, कहे कबीरा सुनवाई साधू ऐसा होतो आप. आता शीस म्हणजे आपल्याचा अहंकार. अहंकार आपला बाजूला सारा की मी राजा आहे की प्रजा आहे की धनी आहे की अमीर आहे की बलवान आहे की गुणवा आहे की विद्यावान आहे, ह्या गोष्टी विसरून जा. संताला भेटायला द्या, त्याला बाजूला टाका. त्यामुळे काय? वापर अहंकारावर जर पाऊल मांडला तुम्ही, तो शीस उतार कर भुई धरो, वापर राखो पाव, कहे कबीरा ऐसा सुनबाई साधू ऐसा. सहाला धुवायची तयारी जर असेल तर असेल तर तू ये, संताला शरण जा, जेणेकरून तुझं जीवनाचं सार्थक किंवा चीज होऊन जाईल. आणि त्याकरता आपल्याला काय करायचं? विचार करायचा आहे. आपल्या शरीरामध्ये अमूल्य ठेव कोणती आहे? अमूल्य ठेव हात आहे काय? पाय आहे काय? डोका आहे काय? मान आहे का? काय आहे? त्याचा आपण विचार करणे जरुरी आहे. विचार करूया. हात किमती म्हटलं तर बिना हाताचे काही लोक आहेत की नाही? बिना पाय म्हटलं तर बिना पायाचे लोक आहेत. डोळा म्हटलं तर बिना डोळ्याचे लोक आहेत. कान म्हटलं तर कान बिना कानाचे बुचे लोकही आहेत. बुद्धी म्हटलं तर बुद्धी बिना बुद्धीचे लोक आहेत. मतिमंद लोक आहेत की नाही? मग अशी कोणती वस्तू आहे जी नसली का बस घसरला? म्हणून सांगितलंय आपल्या शरीरात सर्वात किमती वस्तू आपला श्वास आहे.
श्वास, बिना श्वासाचा उमरखेडमध्ये म्हणा, या कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या देशामध्ये असा तुम्हाला एखादा व्यक्ती आढळलेला आहे चालता फिरता बोलत आहे म्हणून बिना श्वासाचा? आढळते का कुठं? नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलंय श्वास बडे अनमोल आहे. हे प्राणधार शक्ती बडी महत्वपूर्ण आहे. मनाला वशीभूत करता येत नाही. आपण म्हणाल गृहस्थाचं काम नाहीये, कुटुंबीय लोकांचं काम नाही आहे, त्याग्यांचं काम आहे, संन्यासाचं काम आहे. या देहालाही प्रापंचिक जीवन लाभलेलं आहे. परिवारामध्ये कुटुंबामध्ये मुलंबाळ आहेत, नातं गोतं सगळे लागू आहेत, परंतु त्याचा याचा काही संबंध नाही आहेत, त्याचा याचा संबंध नाही आहे. संबंध आपल्याला अंतरंगाचा संबंध जोडायचा आहे. आणि त्याकरता काय करायचं? संतांनी काय सांगितलं? याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? मनावर विजय प्राप्त करा किंवा प्राणावर विजय प्राप्त करा. मनावर विजय प्राप्त करा किंवा प्राणावर विजय प्राप्त करा. मनावर विजय प्राप्त करणं भयंकर कठीण आहे. प्राणावर विजय प्राप्त करता येत. मनाच्या जे सवयी आहेत प्राणधार शक्तीच्या माध्यमाने अगोदर पहिला कंट्रोल काय करायला लागते? कंट्रोलिंग पॉवर कोणाच्या हातात आहे? ज्या मला म्हणे मला बँकेतून काय पाहिजे? कर्ज पाहिजे. बोले जगह आहे तुम्हारे पास, बिल्डिंग आहे तुम्हारे पास, काही असेल तर गहाण ठेवता येते, नाहीतर नाही. काही असेल तर असं फुकटमध्ये बँकेमध्ये लोन मिळते का तुम्हाला? सांगा. काही नसता बस लोन मिळत आहे तुम्हाला, असं नाही मिळत. त्याला काहीतरी ठेवा लागते. ठेव आहे की नाही सर? आता शेती नेऊन नाही टाकायला लागत, 7-12 घ्यायला लागते, दाखला घ्यायला लागते सगळे प्रमाणे. आता कर्ज नाही आहे, मग नंतर 7-12 तुम्ही गहाण ठेवल्या का तुमचे 7-12 होतात, मग समोर अदाच करायला लागते त्याला. तर याप्रमाणे आपल्याला काय करायला लागते? संतांनी सांगितलं आहे, सद्गुरू सांगितलं 3 गोष्टी तुला द्यायच्या असतील तर मला शरण ये. कोणत्या 3 गोष्टी? तन मन धन आणि गुरुचरणी अर्पण. तन मन धन गुरुचरणी अर्पण. आता 3 दिला आपल्याजवळ काय शिल्लक राहील? सद्गुरु काय करतात? चेला तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ देत. चेला तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ देत. गुरु भी ऐसा चाहिए शिष्य कछु नहीं लेत. चेला सगळं काही देत आहे तन्मनधन, आणि गुरुदेव म्हणतात मला काहीच नको आहे. मग आता तू हा जो शरीर दिलाय तू तुझ्या जवळच ठेव. मन दिलाय तुझ्या जवळ ठेव. धन दिला आहे तुझ्याजवळ ठेव. पण आता या 3 वस्तू तुझा कब्जा नाही आहे, ही गुरु माऊलीची आहे, ही माऊलीची आहे, संपत्ती माऊलीची आहे, समजून चाल, मॅनेजमेंट कर. तू आसक्त होणार नाही. तसं फॅक्टरीचा मॅनेजर मॅनेजमेंट करतो की नाही? तो आसक्त असतो का? त्या मोबदल्यात त्याला पगार मिळते. आणि अनासक्त झाल्यामुळे शिष्याला काय मिळते? सुख, शांती आणि आनंद मिळते. एवढी मोठी संपत्ती मिळते गुरुकडून. सुख, शांती आणि आनंद ही संपत्ती गुरु की आहे, मेरी नाही आहे. एवढा दृढभाव झाला पाहिजे. आणि त्याकरता गुरुदेव सांगतात पहिले काय? तनशुद्धी कर, मनशुद्धी कर आणि वाणी शुद्धी कर. 3च्या माध्यमाने मलिनता निर्माण झाली आहे. शरीर शुद्धी, वाणी शुद्धी आणि मन शुद्धी. शरीर शुद्धी आंघोळ केल्याने होत नाही. मासा असतो पाण्यामध्ये, 12 महिने असतो पाण्यात, रात्रंदिवस असतो, तरी त्या बाहेर काढल्यावर दुर्गंधी येते की नाही येत? आपण स्नान केलं काय? कसे स्नान करतात काही लोक? मंत्र होतात गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सावित्री, ब्रह्मविद्या, ब्रह्मवेदी, त्रिसंध्या, मुग्धगुहिनी, चिदानंद्रा, अर्धमात्रा, वेदात्री, नमा, भयनाशिनी, परानंता, विश्वविद्या मंदरी, लभई चंद्र दत्तार्थ महा परमं पद्मं हरिओम तस्य श्रीकृष्ण भगवान. जय जय गंगे पांडुरंगे, जय जय गंगे पांडुरंगे. अशाने काही होत नाही. देव अशाने काही भेटत नाही. हे काय तुमची स्टाईल झाली, ऍक्शन किंवा अदा झाली. या अदामध्ये वादा नाही होत, अदा करताच येत. त्याला काय? प्रात्यक्षिक प्रमाण पाहिजे. आणि त्याकरता काय करायला लागेल? शरीर शुद्धी सेवेने होईल. वाणी शुद्धी, वाणी शुद्धी जी आहे, वाणी शुद्धी तुमच्या स्मरणाने होईल. मीठे वचन बोल तेरे भले की क्यों. आणि मनशुद्धी करेल. मनशुद्धीला चिंतन काय, अनुसंधान पाहिजे. तर त्या मनशुद्धी करणे, मन डेंजर आहे. याला शुद्ध कसं करायचं संतांनी सांगितलं. कसं करायचं? या 3 शुद्धी करता. पहिला आचार, विचार, उच्चार. आपण यू करतो आणि यू करतो. कोण तुमचं काही बिघडवलं का सांगा, विचार करा. दारू कशाने बनते?
एखाद्या बकऱ्याला कापलं, आपण अन्नधान्य भक्षण करत असतो, बी पेरलं की पुन्हा तयार होतं. पण कोंबडीला कापलं आणि खाल्ला आणि तुझ्या एक पाय दिला जमिनीत पुरून, दुसऱ्या कोंबड्या लागतील का? बोकड्याला कापलं त्याची मान आणि त्याला जमिनीत काढून बाकीचं खाऊन टाकलं आपण, दुसरे बकरे तयार होतील का? नाही होणार. ही आपल्या हातात किमिया नाही आहे. आणि सजीव आहे तो, त्याला यातनाही होतात. काय निर्जीव भाषा आपण त्याला रक्ताची सिद्ध टाकतो, आपण गडी काम करतो, त्याचा भोग कोण भोगेल? कबीरजीने म्हटलंय ना, कहता हूं कह जाता हूं कहना सुनो हमार, तुम काटेंगे गले और के वह काटेंगे तुम्हार. अदा करत लागेल. रामावतारामध्ये प्रभू रामाने वाली सुग्रीव दोन बंधू होते, त्या वालीला मारलं. सुग्रीवाची मैत्री केल्यामुळे त्याला मारलं, दुष्ट आहे म्हणून. मरते वेळेला वालीने बोलवला की रामा माझ्याकडे ये. राम जातो, मी तुझं काय बिघडवलं म्हणजे सांग. माकडाची जात चुका होऊन आमचा धर्मच आहे. भावाभावाचं आमचं नाही पटलं, आम्हाला माणूस की नाहीच, आम्ही बसू आहो ना. तुमचं काही बिघडवलं का म्हणे नाही. मग मला निरपराधाला काय मारलं तू, त्याच्या बदला कोण देईल म्हणे मीच देणार. केव्हा देणार? आता देऊ शकत नाही म्हणे, माझे कार्य भरपूर आहे, पुढच्या जन्मी घे म्हणे. आता कृष्णावतारामध्ये ज्या व्याधानी बाण मारलं, कुणाला? रामा कृष्णाला, तोच व्याधी वाली होती. देवा दीपाला नाही सोडलं तर आम्हा तुम्हाला सोडेल का? सोडेल का? आणि याचा आपला विचार करणे. तर आपल्याला काय सोडायचं आहे? पकडायचं नाही. आपल्याला पकडायचं नाहीये. व्यसन आहे, तुम्हाला पकडला नाहीये, व्यसनाला तुम्ही पकडलेत. आणि त्याला जर सोडायचं असेल, कसं सोडायचं संतांनी सांगितलंय. आपण थोडी थोडी कमी करून सोडून देईल, तसं नाहीये. एक पंडितजी होते, पिंपळाच्या पारावर बसून पुराण वाचायचे, लोक ऐकायला जायचे. एक सेठजी जातो, त्यांनी सांगितलं बाबा रे व्यसन सोडा म्हणे. व्यसनामुळे आपल्या जीवनाचा पतन होत असतो, नाना प्रकारचे विकार जडतात आणि आपली बुद्धी भ्रष्ट होते. परमपित्यानुसार करते जाण्याचा जो मार्ग रोधन होत असतो, तर त्याकरता व्यसन सोडा. मला काही व्यसन नाही म्हणे, फक्त मी तंबाखू खात असतो, पण ती सुटतच नाही म्हणे, ती सुटतच नाही म्हणे. उद्या या म्हणे, मी मला सोडण्याचा उपाय सांगतोय म्हणे. दुपारच्या वेळेला लोक नसतात, त्यावेळेला शेठजी जातो तिथे. पंडितजी दुरून पाहतो, येत आहे शेठजी. पिंपळाच्या पाराला असं झाडाला असं पकडून घेतो. प्रणाम पंडितजी म्हणतो शेठजी, आशीर्वाद. पंडित जी क्या कर रहे हैं? क्या बताऊं भैया सेठ जी, ये पेड़ ने मेरे को पकड़ लिया है, छोड़ ही नहीं रहे. सेठ जी खूब हंसते पोटभर, कैसी बात कर रहे? हाँ भाई पेड़ ने पकड़ा भाई, छोड़ नहीं रहा. क्या उसमें करंट है पता नहीं लगता, कभी ऐसा होता है? बोले पेड़ ने तुमको पकड़ा है, तुमने पेड़ को पकड़ा. समझ गए बोले तुम? पंडित जी तुम समझ गए? बोले हाँ समझ गया, पेड़ को तुमने पकड़ा है. आज जैसे तंबाकू ने तुमको पकड़ी है, वैसे मेरे को पेड़ ने पकड़ा. अरे बाप रे, ये बात है? छोड़ दिया बोले. असं क्या करता आपल्याला? जे व्यसन आहे, जे व्यसन आहे त्यापासून विमुख नाही होणार, सोडणार नाही तोपर्यंत रस्ताच बंद राहते इकडे. म्हणून संतांनी सांगितलंय घरदार सोडू नका, व्यसन सोडा, व्यसनापासून अलिप्त व्हा. आता साधू संत तुमच्या दारी येतात, काय देता तुम्ही? चतकोर देता, थोडी भाजी देता, काही ना काही देता, रुपया 2 रुपये दान दक्षिणा देता. हे असे करता की नाही? तर असा तुम्ही मला दान द्या. दिला 1 रुपया जर दिला तर 1 रुपया वापस घेता येते का? नाही दिला. ब्राह्मणाला दिली काय, तिच्या पश्चाताप काय? ते व्यसन आहे. कोणी दारू सोडून द्या, कोणी चहा सोडून द्या, कोणी पान सोडून द्या, कोणी सिगरेट बिडी सोडून द्या. सिगरेट समजता की नाही? सिगरेट जी असते तिला काय म्हणतात? सिगरेट. एग्रेट म्हणतात का तिला? काय म्हणतात तिला? सिगरेट. दम मारतो मनुष्य. तर सांगा, असं कोणी माईच्या लाल असेल? या ठिकाणी दाताहून व्यसनमुक्त होण्याकरता तयारी करतो आहे. सांगा केवढा तुमचं नाव धन्य होऊन जाईल. लाजू नका, लाजेचं नाहीये, आपल्याला समोर जायचं आहे. समोर गेल्याशिवाय काही जमणार नाही. आहे का कोणी याचं माईच्या लाल? ते जो बिडी सोडायला तयार आहे, कोणी चहा सोडायला तयार आहे, कोणी दारू सोडायला तयार आहे. हा, घरदार सोडायला तयार होऊ नका, त्याचं सगळं उलट होऊन जाईल. समजलं की नाही? मांस मदिरा सोडायला तयार आहे, असं आहेत कोणी? इतक्या लोकांमध्ये कोणी नाहीच का? लपून बसू नका, एकमेकांकडे तोंडाकडे पाहू नका. माझी विनंती आपल्याला, नंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमात सुरू करतोय मी. सांगा, मी म्हणतोय उभे व्हा, ज्याची इच्छा आहे स्वेच्छेने सोडा, जबरदस्ती नाही याच्यामध्ये. कारण की मोठा दान आहे हा. काय व्यसन दान देणे मोठा दान आहे काय? सोपा दान आहे. मग पुन्हा आपण व्यसन अधीन जाऊ शकत नाही. चला व्हा, कोणी माईच्या लाल आहे का कोणी? खरंच काय? पहा, उभे व्हा, उभे व्हा, देवा उभे व्हा. तुमच्यासारखे अन्य भाऊ आहेत आणखी काय? कोण तयारी आहे का? वा, आया बहिणी
बहिणीला कधी तंबाखू खातात लपून चपून, नाही तर चहा तरी आहे ना, त्या अशातून सोडा द्या ना. मग आईसारखी तर जाता नाही म्हणे जगामध्ये. ते जसे कन्यादान करतात तसं चहा दान देऊन द्या ना. काय आहे का कोणी तयार? असे आई बहिणी तू कोणीच नाही का? सगळे मागेच का? मग उमरखेड परिसरामध्ये कोणी तयार नाही होत का? जय जय सद्गुरु दीन दयाल, जय जय सद्गुरु दीन दयाल, जय सद्गुरु दीन दयाल, जय जय सद्गुरु दीन दयाल, जय जय सद्गुरु दीन दयाल. काय पाहिजे तुमच्याकडून मला? धर्मी दाता दान है कोई देने वाला, 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 ओ धर्मी दाता दान है कोई देने वाला, प्रभु का नाम कोई लेने वाला, धर्मी दाता दान है कोई देने वाला, धर्मी दाता दान है कोई देने वाला. ओ जय जय सद्गुरु दीन दयाल, 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 जय जय सद्गुरु दीन दयाल. आनंद होत आहे मला आपल्यातले असे इनिगिनीत लोक आहे, व्यसनाधी नाही, निर्व्यसनी आपण आज कौतुकाची गोष्ट आहे. कुठेही कार्यक्रम झाला तर उमरखेडचं नाव मी गाणारच. पाहिलं बाबांनी उमरखेड सारख्या ठिकाणी, कारण की संत भूमिका त्या ठिकाणी व्यसन रहित भरपूर लोक आहेत, त्याचा काही पारावार नाही. मोठी उपकाराची गोष्ट आहे. दाबून बसू नका. दाबी दुबी नाही रहेंगी रुई लपेटी आग, दाबी दुबी नाही रहेंगी रुई लपेटी आग. आपल्याला समोर जायचं आहे, आपल्याला प्रगतीपथाकडे जायचं आहे. काय करायचं आहे? काय आपल्याला भगवंतानी हा देह दिलाय आणि देहात एक मोठी देण दिली आहे. ती कशी? श्वासाची, प्राणाची देण दिली आहे. प्राणाधार शक्ती आहे, ती शक्ती अद्वितीय शक्ती आहे. त्या शक्तीचं अनुसंधान जर आपण केलं तर डीप मध्ये जाता येईल, आतमध्ये जाता येईल. अतिंद्रिय ज्ञान तुम्हाला कळणं सुरू होईल. रात्रंदिवस चालणार आपला जो श्वास आहे, 60 घटिकेमध्ये, अष्टप्रहारामध्ये, 24 तासामध्ये तिन्ही एकच अर्थ आहे. काय? 21,600 अनुसंधान करतो. श्वास चालत असतो, घेण्या सोडण्याची क्रिया 21,600 चालत असते. एका तासामध्ये 900, एका तासामध्ये 900, एका मिनिटामध्ये 15. ज्याच्या शरीर निरोगी निकोप असेल 4 सेकंद मध्ये 1. आता अनेक पुरुष होऊन गेले. चांगदेव महाराजाचं नाव ऐकलं तुम्ही? चांगदेव महाराज किती वर्ष जगले होते माहित आहे का तुम्हाला? किती वर्ष जगले होते? 1400. ब्रह्मांडात प्राण चढवायचे. हा आपल्याला प्राण चढवायचा नदी पडायचा नाही, वेडा व्हायचा नदी पडायचा नाहीये. ते वेगळे हठयोगी पुरुष होते. आपल्याला कसं करायचा? सहज समाधी करे कामधंदा. कुटुंबात राहायचा, मुलाबाळात राहायचा, प्रपंचात राहून परमार्थ साधायचा. कसं साधायचा? प्रपंच करके परमार्थ करे उसका तुम्बा जल्दी करे. आणि म्हणून सांगितलंय, प्रपंच करोनी परमार्थ साधिला, 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 प्रपंच करोनी परमार्थ साधिला.
लक्षात ठेवा, निश्चय करायचा. काय करायचं आपल्याला? निश्चय करायचा आहे. ध्येयवादी जीवन पाहिजे जगायला. कसं पाहिजे? निश्चय. कसा निश्चय करायचा? 10 ब्राह्मण पुत्र होते, सख्खे भाऊ होते. वर्ष 1.5 वर्षाचा वेळा त्यांचा फरक असेल तर ते 10 बंधू विचार करू बसले, आपल्याला जगात काहीतरी करायचं आहे. काय करायचं आहे? श्रेष्ठ व्हायचं आहे. ठीक आहे, श्रेष्ठ व्हायचं आहे. श्रेष्ठ म्हणजे कोण? मग राजा व्हायचा. राजा शक्तिशाली असतो, वैभवाला कसली कमी नसते. पुन्हा विचार करू बसले कोपऱ्यात बसून, राजापेक्षा तर चक्रवर्ती राजा श्रेष्ठ असतो, राजापेक्षा चक्रवर्ती राजा श्रेष्ठ असतो. मग निर्णय केला चक्रवर्ती राजा बनायचा आहे. 10 भावांनी विचार केला. पुन्हा विचार करू बसले, अरे चक्रवर्ती राजापेक्षा देवांचा राजा इंद्र हा श्रेष्ठ असतो, मग देवाचा राजा इंद्र बनायचा. पुन्हा विचार करत बसला. का हो? इंद्राचं आयुष्य कमी असते. ब्रह्मदेवाने जगाला निर्माण केलाय, मग आपण ब्रह्मदेव बनायचं. काय बनायचं? ब्रह्मदेव बनायचं. निश्चय केला. 10 निश्चय केला ब्रह्मदेव बनायचं. आता निश्चय केला, निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळं. निश्चय केलं. मग काय निश्चय केला? ब्रह्मदेव बनायचा. मग ब्रह्मदेव कशाने होईल? समोसे आलूबंडे खाल्ल्याने होईल का? ब्रिस्टा सिगरेट पिल्याने होईल का? काय करायला लागेल मग? तर सांगितलं, तपे विन दैवत, दिगल्या विन मात, बुजे विन हित कोण सांगे. तपा लागे. आणि त्याकरता तपश्चर्या केली खडतर त्यांनी. आणि 10 भाऊ ब्रह्मदेवासारखी शक्ती प्राप्त केली. तर आपल्याला काय करायचं? काय करायचं? तसं निश्चय करायचा आहे आणि कार्याला लागायचं. काय करायचं? आपल्याला जाण्याचं आहे. कोण? काय? अनमोल आपल्या देहात वास करणारा श्वास, त्याचा गौपनीय रहस्य जाण्याचा. कशा माध्यमाने? संतांनी सांगितलं, बाबा रे, आपण फुकट श्वास खर्च करतो. धावण्यामध्ये, अति परिश्रमामध्ये, मैथुन क्रियेमध्ये, बोलण्यामध्ये, गती जे संतुलन क्रिया जी असते श्वासाची ती वाढत जाते आणि त्यामुळे वय खुंटत जाते. वय कमी होत जाते आणि विकार घडतात आणि विकारापायी देहाचा लोप होऊन जातो. त्याकरता जसं बचत कराल तसं तुमची वयोमर्यादा गती वाढेल. कासव हा एक प्राणी आहे, त्याला हिंदीमध्ये कछुआ म्हणतात. कासव एक प्राणी आहे, एका मिनिटामध्ये 2 श्वास घेतोय. 2,000 वर्षापर्यंत जगतो. 2,000. तर श्वासाची तुम्हाला जर किमया संतांनी सांगितली आणि जर कमी होत गेले तर काय दीर्घायुष्य होऊ शकतं. कशा करता? बुळा खुसट होण्याकरता नाही, त्याने काय प्रभूच्या भजना करता, परोपकारा करता, सेवे करता, स्वरूप जाणून घेण्याकरता. आणि ह्या किमया संत सांगतात. क्रियायोगामध्ये, या शिबिरामध्ये या सगळ्या प्रक्रिया शिकविल्या जातात. कशा प्रकारे मनुष्य दीर्घायुषी होईल. मी कोण आहो, कुठून आलो, काय करीत आहो, काय करायला पाहिजे, सगळी तालीम दिली जाते. की क्या कशाला तालीम दिली जाते? तुमची वस्तू तुम्हाला समजून देणे जरुरी आहे. आणि अमौलिक वस्तू आहे, हिच्या मूल्यांकन करता येत नाही. अमौलिक आहे वस्तू. आणि अमौलिक वस्तू कशी आहे याचा सिद्धांत सांगितलाय. मीराबाईला एखादी विचारलं, मीराबाई तू राजकन्या, वैभवाची कमी नाही, हिऱ्या मोत्याची कमी नाही, जवाहराची कमी नाही आहे, सुवर्णाची कमी नाही आहे, अश्वाची कमी नाही, मग तू अशी का वस्तू तुला मिळाली जेणेकरून तू भजन करत बसते? मीराबाईने सांगितलं, मला अशी वस्तू मिळाली आहे, वस्तू अमोलिक दिय मोरे सतगुरु, वस्तू अमोलिक दिय मोरे सतगुरु, वस्तू अमोलिक वस्तु अमोलिक दिय मोरे सतगुरु, वस्तु अमोलिक दिय मोरे सतगुरु, वस्तु अमोलिक दिय मोरे सतगुरु, वस्तु अमोलिक दिय मोरे सतगुरु. हरकत हुई सवायो सवायो मैंने नाम रतन धन पायो, पायो री मैंने नाम रतन धन पायो,
विचारलं सद्गुरूजी तुला प्राप्त कसे झाले, सद्गुरु तुला कसे मिळाले? मीरा के प्रभु गिरधर नागर, 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 मीरा के प्रभु गिरधर नागर। चरणन पीत लगायो लगायो मैंने, नाम रतन धन पायो पायो री मैंने, नाम रतन धन पायो पायो री मैंने, नाम रतन धन पायो पायो री मैंने, नाम रतन धन पायो। भगवान कृष्ण के चरण में मैंने प्रेम जताया लगाया, इस कारण से मुझे सद्गुरु की प्राप्ति हुई। 13 करोड़ नाम स्मरण करने के बाद में प्रभु दर्शन होते हैं और सद्गुरु की प्राप्ती होती है। सगुणामध्ये देवाचे त्या दर्शन होतात, परंतु बाकी काय पाहिजे? खोट नाही पाहिजे, ऐब नाही पाहिजे, हृदय कठोर जर तुमचा असला त्या गोष्टी घडत नाही, त्याकरता हृदय निर्मल करायला लागेल। निर्मल करण्याकरता व्यसन मुक्ती पाहिजे, व्यसन रहित पाहिजे मनुष्य, कारण की याच्या निगाय हा आपला आहार नाहीये। तामसी आहार, राजसी आहार, सात्विक आहार, त्याच्या परे शुद्ध सत्वगुणी आहार आहे। आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, काय सांगताय, त्यांचं म्हणणं लक्षात ठेवा। रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी। त्याच्या गुणे जगी वाया गेले, वाया गेले, याच्या गुणे जगी वाया गेले, वाया गेले, याच्या गुणे जगी वाया गेले, वाया गेले, याच्या गुणे वाया गेले, वाया गेले। काय सांगितलंय? रजगुण, तमगुण, सद्गुण हे 3 गुण असे आपल्या विद्यमान आहेत, उत्पुरुष भरले आहेत, आणि यामुळे आपण पतन पावतो का? तम म्हणजे काय? नरकाची केवळ, तम म्हणजे काय? नरकाची केवळ, म्हणजे काय? रजतो सबळ माया जाळ, 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 रजतो सबळ माया जाळ। काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ करावा परमार्थ अहर्निशी। आता रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी म्हटलं, वाया गेले म्हणून सांगितलं, आणि सत्वाचं सामर्थ्य, सत्वाचं सामर्थ्य, हा सत्व कोणता आहे? हा शुद्ध सत्वगुण आहे। रजगुण, तमगुण, सद्गुण, नंतर शुद्ध सत्वगुण आहे। शुद्ध सत्वगुण म्हणजे निर्मल। जोपर्यंत तुमचं मन शुद्ध सत्वगुणात वावरणार नाही, तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकणार नाही। त्याकरता आपल्याला काय करायला लागेल? काय करायला लागेल? स्मरण करायला लागेल। कसं स्मरण करायला लागेल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तीव्र स्मरणेन भेटे आनंद, पश्चिमे मार्तंड उगवेल। तीव्र स्मरणेन भेटे आनंद, पश्चिमे मार्तंड उगवेल। तीव्र स्मरण जर करता तुम्ही, तर पूर्वेकडचा सूर्य कदाचित चुकून पश्चिमेकडून निघू शकतो आहे, परंतु अन्न मिळाल्याशिवाय राहणारच आणि 100% धावायला सांगितलं। पण आपण काय करतो? काय करतो? रडतो तोतारटन, काय म्हणतो? देवाची याद्वारी उभा क्षण भरी, देवाची याद्वारी उभा क्षण भरी, देवाची याद्वारी उभा
देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येईल. किती सोपी गोष्ट आहे. आपण काय इकडे सप्ते होतात की नाही होत? सप्ताह होतात का नाही? 7 दिवसात सप्ताह त्या मंदिरामध्ये नारदाचा वीणा घेऊन टुया 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 एक प्रहर 3 तासाचा होतो. आडीपाडीनं सुरू असते. आडीपाडीनं सुरू असते की नसते? 7 दिवस पर्यंत टाळकरी टाळ वाजत बसतो. वीणा वाजत बसतो. आडीपाडी चालत असते. पण बाहेर गेलं तर भाऊ थोडासा आहे काय म्हणतो? चाय मिळेल का तिकडे? बिडी मिळेल काय? देह देवळाचं चित्त तासाने कसं साधेल? 7 दिवस पहारा करूनही काही लाभते का? काही मिळाला काय? कोणाला मिळालं हात वरती करून सांगा. आणि इथं सांगतात क्षणभर उभा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? देवाची आद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. क्षणभर उभा. क्षण समजता? क्षण त्याला म्हटला डोळ्याची पापणी.